उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शुभेच्छा दिल्यात। आमची पहिल्यापासून मागणी होती, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं। आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्ह्यातील तळागाळातील माहिती असल्याने ते अतिशय योग्य काम करू शकतील। बीड जिल्ह्यातील 6 आमदारांपैकी 4 आमदारांची इच्छा होती। आम्हाला अतिशय आनंद आहे, त्यामुळे अजित पवारांचं अभिनंदन करून सुरेश धस यांनी शुभेच्छा दिल्यात। अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत। आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे, इम्पार्शियल काम केलेलं नाही। आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील। आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिलेत ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। वरिष्ठांसोबत काही चर्चा झाली नाही। आम्ही फोन केला होता। आम्हाला हे धक्कादायक वाटतंय। आम्हाला अशी अपेक्षा नव्हती। आमच्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांच्या भेटी घेऊन कळवलं। जिल्ह्यातील पूर्ण वातावरण झालं होतं पालकमंत्री भरत शेठ यांनी व्हावं आणि आत्ताचा निकाल अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही। आमचे नेते एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करतोय, असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे। फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। जळगाव जिल्ह्यात यावेळी 3ऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा मान मला मिळाला। एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळाले। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय। मागची 5 वर्ष 3 मंत्री जिल्ह्यात होते। माझ्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, पण विकास कामं बघून मला ही संधी मिळाली आहे। आम्ही 3ही मंत्री मिळून जिल्ह्याचा विकास करणार। आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नव्हती। दादा भुसे आणि भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्री पद मिळायला हवं होतं, तशी आमची इच्छा होती। त्यांच्यावर निश्चित अन्याय झाला, असं मत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय। शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे, तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद द्यावं। कारण भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात जोडा असतील किंवा चंद्रकांत त्यांनी त्यांचं काय केलं हे काही नाही, पण आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता, असं मानणारा मी कार्यकर्ता आहे।
तर ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत. दादा बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी ठेवलंय, तर पहिल्यांदाच गडचिरोलीचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्रीपद ठेवलंय. ठीक आहे. गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं. त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही. पण आमचे जे 2 शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे. हो, सुषमा अंधारे म्हणताय बीडच्या पालकमंत्रीपदावरून की अजितदादांनी रक्तरंजित इतिहास पुसावा. ग्रामपंचायत मेंबरतील उत्तर देतील. चला. पुणे पोलिसांकडून सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत नेपाळच्या 2 आरोपींसह तमिळनाडूमधील 1 अशा 3 आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्यात. पुण्यात एका इस्माला फसवत 68,11,692 रुपयांची फसवणूक केल्यासह अटक आरोपींवर मुंबई, पुण्यासह बेंगलोरमध्ये देखील सायबर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करायला सांगून टोळीकडून अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. लाचिन शेर्पा नेपाळ, बिन बहादूर प्रधान नेपाळ तर रमेश कुमार अभिमन्यू तमिळनाडू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून अटक आरोपींकडून 7 मोबाईल, अनेक बँकांचे पासबुक, चेकबुक यासह बनावट पासपोर्ट देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत. सदर टोळी ही आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असून 50 अकाउंटवरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. किती आरोपी अटकेत आहेत, मोडस ऑपरेंडी काय? आपल्याला कोथरूड पोलीस स्टेशनला 12/12/2024 या दिवशी कोथरूड पोलीस स्टेशनला CR नंबर 368 प्रमाणे संजय अगुळदे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल होता. IT ॲक्ट सेक्शन्स 66D आणि 319 420 जुना जो आहे त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यातले काही आपल्याला अकाउंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या सर्व टीमने त्याच्यात वर्कआउट सुरू केलं. त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, परंतु परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे 3 आरोपी आपले त्यातला एक नेपाळी आहे बाजीराव राठोड या नावाने तो त्या ठिकाणी राहायचा आणि त्याचं नाव ओरिजिनल आहे लांछन शेर्पा, दुसरा रमेश कुमार आणि तिसरा एक भीम बहादूर म्हणून आहे. हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास 7 ते 8 मोबाईल्स, खूप सारे चेकबुक्स, पासबुक, नेपाळी पासपोर्ट आपल्या या ठिकाणी मिळाले आहेत. यांची मूळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप APK फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर OTP ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठवत होते. याच्यामधले जे मास्टरमाइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत, परंतु हे जी मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला यश आलं आहे. जवळपास ह्याच्यामध्ये 50 अकाउंट्सवरती खूप मोठे ट्रान्झॅक्शन आहेत. जवळपास आतापर्यंत आपल्याकडे एक 10 ते 12 कोटीचे ह्या जे आहेत अकाउंट्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आले नाही. हे जे अकाउंट्स आहेत होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट होल्डर्स आहेत. तर याच्यामध्ये ही मधली एक कडी आपल्याला तोडण्यामध्ये कोथरूड पोलीसला यश मिळालेलं आहे. याच्यामधले बाकीचे जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर पोलीसची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांचीसुद्धा मदत आपण ह्या गुन्ह्याचा तपास कमी घेतो आहे. किती अकाउंट्स त्यांनी केलेत आणि किती आत्तापर्यंत आपल्याकडे ह्या आपलं ते एक्स्ट्राशन सुरू आहे, याच्यामध्ये तपास सुरू आहे. जवळपास एक 50 अकाउंट याच्यामध्ये आहेत आणि ज्यांचे मोबाईल्स आणि जे पासबुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही कमिशनवरती त्यांना ते हायर केलं होतं आणि त्यांना काही पैसे त्यांना देत होते. त्यांचे मोबाईल्स आणि त्यांचे पासबुकसुद्धा या ठिकाणी येऊन कारण त्यांच्या ह्याच्यावरती ते OTP यायचे, त्या APK फाईल्सवरती OTP फक्त दुसरे माणूस तो ऑपरेट करायचा. यांचं काम एकच होतं की हे OTP ही जी नेटवर्क आहे आणि हे मोबाईल चालू राहून की जेणेकरून की नेटवर्क बंद पडू नये म्हणून हे या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याकडे बसले होते. त्यांना आपल्या माहितीनुसार त्यांना आपण अरेस्ट केलेलं आहे. पुढचा तपास आहे तर आपण सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करत आहोत, परंतु ह्या मॅटरमध्ये ऑलरेडी 2 गुन्हे एक बेंगलोर पोलीस आणि एक मुंबई पोलीसमध्ये सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तिकडे पण नंतर ते वर्क करून घेतील. सर, जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहेत का? कुठं कुठं त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत? याच्या आधी त्यांचं काही रेकॉर्ड आढळले का साहेब? आता ह्याच्यामध्ये 2 गुन्हे ऑलरेडी आपल्याकडे दाखल आहेत. एक बेंगलोर सिटी आणि नंतर वेस्ट रिजन सायबर पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी ते गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला. परंतु ज्यांचे अकाउंट आपण फ्रीज केले असे 50 अकाउंट्स आहेत, म्हणजे 50 ठिकाणी ऑनलाईन कंप्लेंट आलेले आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला. ही खूप त्याच्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे खूप कमी गुन्हे दाखल आहेत, परंतु हे 50 ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. तर ते काही लोकांनी सायबर कंप्लेंट केल्यानंतर ते
ॲटोमॅटिक ते अकाउंट फ्रीज होतात. ते असे जवळपास आपल्याला 50 अकाउंट्स मिळालेले आहेत. ते 50 ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात वेगवेगळ्या राज्यामध्ये. किती पैशांचा अपहार झाला याच्यात? आता ह्याच्यामध्ये जी ओरिजिनल तक्रार आहे ती त्याच्या शेअर ट्रेडिंगमध्ये त्याला त्या टेलिग्रामहून जवळपास 68 लाख त्याचा जो आहे त्याची अमाऊंट गेलेली आहे. आणि हा जो व्यक्ती आहे ते वेल नोन आहे आणि त्याची स्वतःची पण एक कंपनी आहे MIDCमध्ये. तर अशा व्यक्तीची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आणि अशा प्रकारचे कुठल्याही जे APK फाईल असतील किंवा टेलिग्रामवरून कुठल्याही नागरिकांनी याच्यामध्ये बळी न पडता पूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्यात, जेणेकरून भविष्यातला होणारा जो लॉस आहे, आर्थिक लॉस, मेंटल लॉस, मेंटल हॅरसमेंट, ह्या गोष्टी टाळता येऊ शकतील. तर शेअर मार्केट प्रकार समजा शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे. बरोबर, शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे. आणि यांना माहीत नाही की आता हे लोक जे आहेत बदले यांना कमिशन काय मिळत होतं, परंतु जे मेन यातला पैसा आहे तो बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जातो आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार होऊ शकतो. इथले पैसे बाहेरच्या देशामध्ये जाऊन दुसरा, तिसरा, चौथा व्यक्ती कोणी तो ऑपरेट करत आहे. चाकूचा धाक दाखवून ATM मधून पैसे चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा मधील सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलंय. या टोळीतील तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे. वेगवेगळ्या बँकांची एकूण 147 ATM कार्ड जप्त करण्यात आली आहेत. सोबतच रोख रक्कम 50,000 देखील जप्त केले गेलेत. काल आमच्या इथे वेल्हा पोलीस स्टेशनचे एक अधिकारी यांना एक गाडी संशयास्पदरित्या हालचाल करत असताना निदर्शनास आली, म्हणून त्यांनी खेडशिवापूर पोलीस चौकीला त्याची माहिती दिली असता ती गाडी इंटरसेप्ट केली. ती गाडी इंटरसेप्ट केल्यानंतर त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास 147 ATM कार्ड हे मिळून आले. त्यामध्ये त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस केली असता असं निदर्शनास आलं आहे की तिथल्या ATMवर एका व्यक्तीकडनं त्यांनी ATM कार्ड आणि त्याचे 50,000 रुपये काढून घेतले आणि ते त्याची हातचलाकी करून त्यासोबतच त्याला दमदाटी करून त्याच्याकडनं हे सगळं करून घेण्यात आलं. हा पुढे तपास करण्याकरता आम्ही ह्याच्यामध्ये एक गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये हे सदर जे तीनही आरोपी आहे यांचा 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. मोडसमध्ये बरेचदा आमची जी प्रिलिमिनरी आम्ही यांची इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की हे काही लोकांचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यापूर्वीच त्यांना असं म्हणतात की अरे याच्यात अजून हे तुमचं बाकी आहे आणि त्यांचं ते एक तर ATM ताब्यात घेतात, नाही तर ते ATM रिप्लेस करतात, अशी यांची इनिशियल मोडस आहे. आता त्यांचा 22 तारखेपर्यंत तपास आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून काही यांची मोडस निष्पन्न होत आहे का, ती झाली तर आम्ही ती सुद्धा आपल्यासोबत शेअर करू. आरोपी जे आहेत हे उत्तर प्रदेश ह्या राज्यातले राहणारे आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे उत्तर प्रदेश मधल्या अलीगड आणि ह्या भागामध्ये गुन्हे आहेत. तिथे त्या संबंधित युनिटला जेव्हा आम्ही आज आता अजून कॉन्टॅक्ट करू तेव्हा इतरही काही त्यांचे गुन्हे आहेत का हे निष्पन्न होईल. हे आजच आम्ही ही माहिती शेअर करतोय. 1-2 दिवसाचा जर वेळ दिला तर अजून काही डिटेल्स असतील तर ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करू.